इथे, जिथे सी फूडसाठी एकदम प्रसिद्ध असणारं निहाल कोळी रेस्टॉरंट आहे त्याची आपण पाहू शकता। या रुचकर जेवणाचा आनंद घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी इथे जमलेली आहे निहाल कोळी रेस्टॉरंटमध्ये। तसेच या रेस्टॉरंटमध्ये आपण इथे पाहू शकता पापलेट मसाला, सुरमई मसाला, रावस मसाला, कोलंबी, बांगडा मसाला अशा विविध नॉनव्हेज डिशेस, तसेच पनीर मसाला, व्हेज खिमा भाजी, व्हेज मिक्स भाजी, हे व्हेज पदार्थही उपलब्ध असतात। यांचा टाईम आहे दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत। एनी टाईम तुम्ही कधी इथे या, तुम्हाला हे रेस्टॉरंट खूप चांगली सुविधा प्रोव्हाइड करते, खूप चांगल्या प्रकारची सर्व्हिस देते। आपल्यासोबत आहेत निहाल कोळी रेस्टॉरंटच्या मालकीण प्रगतीताई। त्या स्वतः इथे सर्व जेवण बनवत आहेत आणि आपण पाहिलंच की सर्व ग्राहकांना इथलं जेवण खूप आवडतं। तर त्यांच्या आवडीचं नक्की रहस्य काय आहे जाणून घेऊयात प्रगतीताईंकडून। ॲक्च्युली आम्ही आहेत मुळात कोळी पद्धतीने जेवण हे बहुतेक लोकांना मिळत नाही, म्हणून आम्ही हा कोळी स्वयंपाक करण्याचा प्रयत्न केला आणि ह्याच्यामध्ये आम्ही जेवढं ताजं मच्छी देण्याचा प्रयत्न करतो आणि मुळात मेन म्हणजे आमचा कोळी मसाला हा आहे, त्यामुळे तो जास्त प्रसिद्ध आहे। गिराकांना ताजी मच्छी खाण्याची आवड असते म्हणून आम्ही ताजी मच्छी मुंबईवरून घेऊन येतो। इकडे 365 दिवस मच्छी, सगळी मच्छी, कोलंबी, पापलेट, झिंगा, सुरमई, रावस, इकडे सगळी ही पावसाळ्यात उन्हाळ्यात सगळ्या सीझनला तुम्हाला ही मच्छी मिळते। निहाल कोळी इथे जेवणाचा आस्वाद घ्यायला आलेल्या ग्राहकांना आपण विचारूयात त्यांना कसं वाटलं इथलं। माझं नाव प्राजक्ता। मी नेहमी येत असते निहाल कोळीमध्ये, पण आज आमचे पाहुणे पण आले आहेत नाशिकवरून। तर इकडे म्हणजे स्पेशलिटी अशी आहे की इकडे सगळ्या प्रकारच्या मच्छी भेटतात आणि ते स्वस्त दरात भेटतात आणि आम्हाला म्हणजे फ्रेश व्हेज पण नॉनव्हेज पण फूड्स अवेलेबल असतात इकडे। सो यांचा रिव्ह्यू एकदम छान आहे, म्हणजे जेवण पण टेस्ट पण खूप छान असते। आपल्यासोबत आहेत निहाल कोळीचे मालक मनोज धांकर। जाणून घेऊयात त्यांच्याकडून त्यांनी हे रेस्टॉरंट कधीपासून चालू केलं आणि त्याच्यामागचा त्यांचा उद्देश काय आहे। हे रेस्टॉरंट 11 वर्षापासून सुरू आहे। डहाणूकडील लोकांना ताजी मासे खायला मिळावे त्यामुळे आम्ही स्वतः कोळी लोक आहेत, स्वतः मच्छी पकडणारे कोळी आहेत आणि माझ्याकडे 12ही महिने मच्छी ताजी मिळते आणि आम्ही आमच्या पद्धतीत कोळी पद्धतीमध्ये सगळे मच्छी बनवतो आणि आमच्या मसाल्यामध्ये बनवतो। आम्ही पूर्ण घरगुती, आम्ही घरी बनवलेले मसाले, पूर्ण हे मसाले ज्यांना आवडते जेवण ते मसाले पण माझ्याकडून विकत घेऊन जातात। डहाणूतील लोकांना, बाहेरील लोक, मुंबईवरून लोक येतात, ते आमच्याकडे खास मच्छी खाण्यासाठी येतात आणि डहाणूतील लोकांना चांगलं रुचकर आणि ताजं मच्छी मिळावे ही माझी या मागील उद्देश आहे। थँक्यू सर, खूप चांगली माहिती दिल्याबद्दल।